मिरजेतील वेताळवा नगर आलिशान कॉलनी येथे शेतकरी हसन महमद बैरागदार यांच्या गोठ्यातील एक बैल, 3 शेळ्या आणि एका बोकडाचा मध्यरात्री अचानकपणे मृत्यू झाला आहे। रविवारी रात्री 9च्या सुमारास त्यांनी जनावरांना खाद्य घालून ते घरी झोपण्यासाठी गेले होते। सकाळी उठल्यानंतर सदरचा प्रकार समोर आला आहे। त्यांचा उदरनिर्वाह याच जनावरांच्या व्यवसायावर अवलंबून होता, त्यामुळे त्यांच्या या जनावराच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। माजी नगरसेवक संजय बाबू मेंढे यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच सदर कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मात्र अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। वेताळवा नगर आलिशान कॉलनीत ध्रुपलू प्लॉट या ठिकाणी हसन बैरागदार यांचा जनावरांचा गोठा आहे। काल रात्री या ठिकाणी हसन बैरागदार यांनी या ठिकाणी बैल आणि बांधलेलो, त्यानंतर आज सकाळी त्यांनी आपला गोठ्याचा दरवाजा उघडला तर त्यांना आपला बैल, एक बोकड आणि 3 शेळ्या त्या मृत अवस्थेत आढळून आलेल्या आहेत। त्यांनी आम्हाला निरोप दिला, त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याचे कंप्लेंट फिर्याद दिलेली आहे। त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा याबाबतची कल्पना दिलेली आहे। बैरागदार हे कुटुंब अतिशय गरीब परिस्थितीतलं कुटुंब आहे। त्या बैलावरतीच त्याचा उदरनिर्वाह या ठिकाणी होत होता। अतिशय गरीब कुटुंबावरती असा काळानं घाला घातलेला आहे, किंवा हे जाणीवपूर्वक कुणी केले का याचा सुद्धा तपास यंत्रणेला, पोलीस यंत्रणेला आपण सांगून याचा तपास सुद्धा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यानंतर नुकसान भरपाई सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत, कारण अतिशय गरीब कुटुंब आहे। त्या बैल ज्या वेळेला चालायचं, बैलाचं जेव्हा काम करायचं त्याच्यावरतीच ह्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे।